हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाची लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. मग आता ही जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याच्यामध्ये कोणकोणती पदं असणार आहे, किती जागा असणार आहेत, त्याचे वेगवेगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. मग या भरतीसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स असतात त्या डॉक्युमेंटची माहितीसुद्धा तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट लिस्ट सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये म्हणजे जेव्हा जाहिरात येईल त्यावेळेला धावपळ होणार नाही. त्याच्या अगोदरच हे डॉक्युमेंट काढून ठेवा. खरोखर जाहिरात येणार आहे, म्हणूनच मी तुम्हाला सिरियसली या गोष्टी सगळ्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. तर आपल्याला कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी नवीन पॅटर्ननुसार आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये TCSनं 2023मध्ये घेतलेल्या 27 प्रश्नपत्रिकासुद्धा दिलेल्या आहेत. त्याशिवाय 2012 ते 2026पर्यंतचे सगळे पेपर दिलेले आहेत आणि एकूण 16,000 प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत आणि किंमत फक्त 598 आहे. तर विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन हे जे त्यांचं पब्लिकेशन आहे त्यामार्फत हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये एकूण 184 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला जाहिरातीमध्ये त्यांनी कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सांगितलेलं आहे. पण हे डॉक्युमेंट केव्हा लागतात पहा, तर परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या, आता तुम्ही म्हणाल जाहिरात आली नाही मी कुठून आणली, तर 2023ची ही जाहिरात आहे. तर गुणवत्ता यादीत येणाऱ्या उमेदवारांना त्यांचे पदासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे केंद्र किंवा राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी किंवा पोस्ट मास्तर किंवा मुख्याध्यापक याबाबत प्राधिकृत व सक्षम अधिकारी यांच्याकडून साक्षांकित करून किंवा स्वसाक्षांकित प्रती म्हणजे स्वतःची सही झेरॉक्सवर केली तरी चालते, स्वसाक्षांकित प्रती व मूळ कागदपत्रे तपासणी किंवा पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक राहील. आता कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत ती पहा. तर त्याच्यामध्ये लागणार आहे पहा, शैक्षणिक किंवा व्यावसायिक किंवा तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका. म्हणजे तुमचे सगळे शैक्षणिक म्हणजे 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, कॉम्प्युटर सर्टिफिकेट असेल, टायपिंग सर्टिफिकेट असेल किंवा तुम्ही जे टेक्निकलचे नॉलेज घेतलं असेल तर त्याचे सर्टिफिकेट असतील. म्हणजे तुमचं ज्याच्यामध्ये शिक्षण झालेलं आहे ना ते सगळे शैक्षणिक डॉक्युमेंट लागतील. त्याच्यानंतर पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र किंवा शारीरिक क्षमता. पण आता जी नवीन जाहिरात येणार आहे ना त्याच्यामध्ये अनुभवाची अट नसणार आहे, कारण शासनाने तसा GR काढूनच सांगितलेला आहे की सरळ सेवा म्हणजे गट ड साठी कोणताही अनुभव ठेवला जाणार नाही. त्यामुळे अनुभव प्रमाणपत्राची आवश्यकता लागणार नाही. तरी पण तुमच्याकडे काय अनुभव असेल, ऑथेंटिक अनुभव, तर ते सर्टिफिकेट असू द्या, फायदा होईल त्याचा. त्याच्यानंतर जातीचा दाखला, जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्याच्यापुढे वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे, ज्याला आपण TC किंवा लिव्ह इन सर्टिफिकेट म्हणतो, किंवा जन्माचा दाखला पाहिजे, बर्थ सर्टिफिकेट, किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र म्हणजे आपलं 10वीची सनद असते की नाही, 10वीची सर्टिफिकेट, त्याच्यावर मार्क पण असतात आणि आपलं डेट ऑफ बर्थ पण असते. या तिन्हीपैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे नॉन क्रिमिलियर सक्षम अधिकारी यांच्याकडील प्रमाणपत्र. आता हे जे नॉन क्रिमिलियर आहे NOC हे चालू पाहिजे बरं का. म्हणजे काही जणांचं मार्च 2026मध्येच संपलेलं आहे, तर ते चालत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आता नवीन काढावं लागेल, हे लक्षात असू द्या. तर नवीन चालू असलेलं तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे एप्रिल 2026 नंतरचं तुमच्याकडे पाहिजे. आणि हे जे डॉक्युमेंट आहेत ना, फॉर्म भरायची जी शेवटची तारीख असते, जेव्हा केव्हा जाहिरात येईल 1-1.5 महिन्यामध्ये, त्याची जी फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे तोपर्यंतचे डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजेत. महाराष्ट्राचे डोमिसाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र. त्याच्यानंतर संगणक हाताळणी अर्हता प्रमाणपत्र MACIT किंवा त्याच्या समकक्षे. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक. हे काही कंपल्सरी नाही बरं का, हा नोंदणी क्रमांक केलेली असेल तर द्या, नसेल तर काही टेन्शन नाही. त्याच्या पुढे पहा, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन किंवा अतिउच्च क्रीडा प्रावीण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र
स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्यास उमेदवारांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र. आता जे विद्यार्थी या गटामध्ये बसतील ना त्यांच्यासाठीचे सर्टिफिकेट लागणार आहे, सर्वांसाठी लागत नाही. दिव्यांग उमेदवारांसाठी पहा, तर दिव्यांग उमेदवाराचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक किंवा वैद्यकीय मंडळाचे किमान 40% कायमस्वरूपी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र. म्हणजे दिव्यांगामध्ये पण 40% कायमस्वरूपी दिव्यांग असेल तर लाभ घेता येईल असं याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. जर तुम्ही अनाथ आरक्षणाचा लाभ घेत असाल तरच हे सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. शासकीय किंवा निमशासकीय कर्मचाऱ्याचे त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र, म्हणजे तुम्ही ऑलरेडी कुठल्या तरी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहात आणि तुम्ही जर आरोग्य विभागामध्ये फॉर्म भरत असाल तर ज्या विभागामध्ये आत्ता सध्या नोकरीला आहात तिथून NOC घ्यावी असते, ना हरकत प्रमाणपत्र, की आमच्या परवानगीनंच यांनी फॉर्म भरलेला आहे. त्याचा फायदा काय होतो माहिती आहे का? समजा तुम्ही सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तुमची निवड झाली, सिलेक्शन झालं, तर अगोदरच्या सेवेचा फायदा तिथे होतो. मग त्यासाठी ते NOC घेणं आवश्यक आहे आणि त्याचा फायदाच होईल तुम्हाला. त्याच्यानंतर म्हणजे अगोदरच्या सेवेचा फायदा होतो आणि जर तुम्ही NOC घेतली नसेल तर मग अगोदरच्या सेवेचा फायदा होत नाही. आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र. त्याच्यानंतर EWSचा दाखला जर EWSमधून फॉर्म भरला असेल तर त्यांच्यासाठी, आणि इतर जी आवश्यक कागदपत्रे असतात ती, म्हणजे टायपिंग जर गरज असेल तिथं जी डॉक्युमेंट्स लागणार आहेत ती त्या ठिकाणी लागतील. आणि अर्ज भरताना वरील सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या कागदपत्रांच्या प्रती उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे. तर स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे की अर्ज भरतानाच हे सगळ्या डॉक्युमेंटच्या मूळ प्रमाणपत्रांच्या प्रती किंवा कागदपत्रांच्या प्रती उमेदवाराकडे असणं आवश्यक आहे. तर ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो. तयारी लागा. नॉन क्रिमिनल काढलं नसेल तर काढून घ्या, कास्ट सर्टिफिकेट काढलं नसेल तर काढून घ्या, EWS काढलेलं नसेल तर काढून घ्या, कारण आता सार्वजनिक आरोग्य विभाग तर येणारच आहे, वन विभागाची सुद्धा भरती येणार आहे, तलाठीची जाहिरात येणार आहे, अशा बऱ्याचशा जाहिराती येणार आहेत आगामी 3-4 महिन्यामध्ये. त्यामुळं सगळ्याच परीक्षांसाठी हे डॉक्युमेंट लागतात, तर तुम्ही काढून ठेवा. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते जाहिरातीचं काही खरं नाही सर, पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ बनवत आहेत, त्यांनी याच्यातलं एकही डॉक्युमेंट काढू नका. जाहिरात आल्यावर काढा, मला काही फरक पडत नाही. आणि या व्हिडिओमधून किती पैसे येतात ना हे सांगितल्यावर तुम्हाला हसायला येईल की सर इतक्या कमी पैशासाठी व्हिडिओ बनवतात का? पैशांसाठी हे व्हिडिओ बनवत नसतो, तुम्हाला माहिती मिळावी आणि ऑथेंटिक माहिती मिळावी यासाठी हे व्हिडिओ बनवत असतो, हे लक्षात ठेवा सर्वांनी. जर तुम्हाला स्टाफ नर्स क्वेश्चन बँक घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि स्टाफ नर्स क्वेश्चन बँक विकत घ्या. याच्यामध्ये TCSनं घेतलेले पेपर दिलेले आहेत, प्लस ॲक्च्युअलमध्ये झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांचे भरपूर प्रश्न दिलेले आहेत, सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत आणि अजूनही भरपूर प्रश्न यामध्ये अपलोड होणार आहेत. आणि सगळे प्रश्न इंग्लिश भाषेमध्ये आहेत, कारण तुमचे प्रश्न हे इंग्लिश लँग्वेजमध्ये येतात. आणि किंमत फक्त 250 प्लस GST आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.